चला आजचे इम्पॉर्टंट करंटचे टॉपिक बघू आपण. इन्व्हायरमेंट इकॉलॉजीच्या अँगलने पहिलं आहे केरळा आईज फ्रेट इलेक्ट्रिफिकेशन विथ ट्रक कॉरिडॉर अंडर PME ड्राईव्ह. बघा PME ड्राईव्ह आपलं होतं, त्याच्या रिलेटेड काय करणार आहेत की एक वेगळा इलेक्ट्रिकल ट्रकचा कॉरिडॉर बनवणार आहेत केरला गव्हर्नमेंट. हे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर बघा पुढचं आपल्याला इम्पॉर्टंटमध्ये की आपल्या नेव्हीमध्ये MH-60R कॉप्टर क्वाड्रॉन आपण इंट्रोड्यूस केलेलं आहे. हे डिफेन्सच्या अँगलने किंवा सिक्युरिटीच्या अँगलने इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर बघा पुढचं जर बघायला झालं तर राज्यसभेने आपलं एक बिल पास केलं आहे इन्शुरन्स सेक्टरसाठी. तर त्याच्यात 100% FDIला हे केलेलं आहे, परमिट केलेलं आहे. ठीक आहे, याच्या आधी 100% FDI इन्शुरन्स सेक्टरमध्ये नव्हतो, परंतु आता नवीन बिलानुसार तो 100% आपण FDI इन्शुरन्स सेक्टरमध्ये कोणी पण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि लास्ट वन आपल्याला स्पार्क डिबेट म्हणजे जे आपले ब्लॅक शिफ्ट आहेत किंवा ते बाकीचं जे आपलं ॲस्ट्रॉनॉमिकल रिसर्च आहे त्याच्याबद्दलचं आर्टिकल आहे की डार्क मॅटर कसं आहे आणि युनिवर्स कसं एक्सपांड होत जातं आहे. याच्याशी रिलेटेड सायन्स टेकचा आजचा शेवटचा टॉपिक आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट ज्याच्यावर प्रश्न बनू शकतो की हाऊ आपले ज्या अरवली रेंजेस आहे त्या बाकीच्या या झोनला कसं प्रोटेक्ट करता आहे. सपोज आपण जर इंडियाचा मॅप घेतला, ठीक आहे, आपण जर असा इंडियाचा मॅप घेतला, ठीक आहे, आणि इकडून आपण बघितलं की सपोज इथं अरवली रेंजेस अशा आहे आणि हे आपलं थरचं जे वाळवंट आहे ते, तर कसं याला प्रोटेक्ट केलं जातं आहे. तर याच्याच रिलेटेड काही नवीन गाईडलाईन्स आले आहे. त्याच्या रिलेटेड बघा सुप्रीम कोर्टमध्ये पण केसेस गेल्या होत्या आणि नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये पण. तर आपल्याकडे जी आपली सेंट्रल एम्पॉवर कमिटी होती यांनी काही सजेशन दिलेले ते ह्या आर्टिकलमध्ये. तर आजच्या एवढ्या इम्पॉर्टंट गोष्टी होत्या द हिंदूमध्ये.